कोकण एक्सप्रेस सागर आमरे भागना चाहते, पहली गेंद के ऊपर देखिए मौका बना था और इस बार देखिए गलती की खिलाड़ी ने सागर आमरे जैसे खिलाड़ी को आउट करने का मौका बना था। कोकण एक्सप्रेस मैदान के अंदर पहुंच चुकी है और कल के नाइट में उन्होंने क्या कारनामा किया, टेनिस क्रिकेट के अंदर सबसे महंगे खिलाड़ी को आउट करने का कारनामा किया था सागर आमरे ने। प्रथमेश पवार नाना को आउट करने का कारनामा कल के नाइट करने वाले खिलाड़ी मैदान के अंदर देखिए सागर आमरे यानी कोकण एक्सप्रेस बीच मैदान के अंदर। और इस बार देखिए स्ट्राइक करके प्रणव, इस बार देखिए गेंदबाजी करते हुए गौरांग जिन्हें पिछले मैच में अच्छी गेंदबाजी की थी। और इस बार देखिए पहला ओवर यानी पावर प्ले के ओवर के अंदर गेंदबाजी करते हुए गौरांग। अगली गेंद राइट टर्म राउंड विकेट बाहर के बल्लेबाज प्रणव के लिए। इस बार देखिए अच्छी गेंद और इस बार देखिए पहला विकेट गॉन कमांडी से। शिवबाची भक्ती तांबड माती अगर मैदान के अंदर तो अगली गेंद गेंदबाजी करिए जय गणेश अब्बाशी की तरफ से गौरंग गेंदबाजी करेंगे। फिर एक बार देखिए बाबला के लिए फील्ड सजा रहे और 360 डिग्री बल्लेबाज है, मैदान की चारों तरफ खेलने की ताकत इनके पास है। तो आप देखने वाली बात होगी क्या गेंदबाजी होगी, क्या फील्ड सजा रहे। यापुढे होणारा सामना आजगणी वर्सेस कुलवंडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा त्वरित नाणेफेकीचा कौल करून घेण्यात आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, मराठी भाषा आणि बडून मराठीचा अभिमान असला पाहिजे. जगात भारी मराठी आमची आणि माय मराठी. यावेळेचा चेंडू पहा, सुरेख चेंडू आहे, घातक चेंडू आहे, बाबल्याला न समजणारा चेंडू. हो अप्रतिम गोलंदाजी, धारदार गोलंदाजी, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू आहे. आणि अर्थातच पहिल्या षटकामध्ये कमाल करतोय गौरांग, ज्याने अर्थात प्रणवला देखील आउट केले आणि यावेळेस दबाव निर्माण केलाय दोन्ही फलंदाजांवर. एका बाजूने सागर तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय बाबल्या यांच्यावर प्रेशर निर्माण केलं पहिल्या षटकामध्ये. आणि अर्थात पुन्हा एकदा पारा करेल गौरांग. सुंदर गोलंदाजी, मागच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि तोच गौरांग पुन्हा एकदा पारा करेल. पंचाच्या डाव्या बाजूने पंच राकेश बोरे, निलेश टेरवकर ज्यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे आणि अर्थात टेनिस विश्वातले मोठे पंच मैदानाच्या आतमध्ये राकेश बोरे, निलेश टेरवकर. राईट टॅप ऑफ द विकेट. यावेळेचा चेंडू पहा, ऑफस्टंपरचा चेंडू आहे, सुरेखमध्ये कनेक्ट केला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स, गेन बॉन्ड लाईनचे बाहेर. चौबे केली पहिला चौकार बाबलाच्या बॅटमध्ये.
पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि अर्थात तो त्या ठिकाणी झेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर झालाय. अशा तऱ्हे एका गडीच्या मोबदल्यात पहिल्या षटकाखेर धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 7 धावा. निश्चित येणाऱ्या चेंडूमध्ये मोठ्या धावा येऊ शकतात, कारण अजूनही मैदानामध्ये बाबल्या आणि सागर देखील आहे. सागरने कालच्या नाईटमध्ये आपण पाहिल्या खेळमधल्या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रथमेश पवारसारख्या मोठ्या संघाला म्हणजे तिरुपती साबर्डे संघाला पराभूत करण्यात मोठी कामगिरी केली होती आणि अर्थात मॅन ऑफ द मॅच देखील सागरला मिळालं होतं. हिरो ठरला होता त्या सामन्याचा, मोठ्या सामन्याचा नाना म्हणजे प्रथमेश पवार, टेनिस जगतातला आजच्या तारखेचा सगळ्यात मोठा खेळाडू आणि अर्थात त्याच संघाला पराभूत करण्यामध्ये यशस्वी कामगिरी. दरम्यानचा यावेळेचा चेंडू सुरेख चेंडू आहे, सुरेख कट केलाय, चेंडू निश्चित ट्रॅव्हल होतोय, 1 बाउन्स 2 बाउन्स गेन बाउंड्रीचे बाहेर चप्पे केली. धावसंख्या 11 धावा. दरम्यानचा पुढचा चेंडू सचिन शर्मा, यावेळेस पुन्हा एकदा पहा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि अर्थातच रिव्हर्स स्वीप लगी तो लाट नाही तो भैया की खाट. खराब डिसिजन यावेळेस बाबल्याने उचललं होतं, जबाबदारी उचलली होती, परंतु यावेळेस मात्र धाव निश्चित एक मिळते, परंतु एका धाबेने आत्मविश्वास वाढणार नाही आणि एका धाबेने फार मोठा बदल देखील होणार नाही. धावा झाल्यात फक्त आणि फक्त 12 धावा. षटक क्रमांक दुसरा पुन्हा एकदा जय गणेश आबाशी संघाकडून सचिन शर्मा एक उंच पुराचा गोलंदाज या ठिकाणी 12 करतोय. पंचाच्या डाव्या बाजूने राईट टॅप ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि झेल पकडण्याचा प्रयत्न यशस्वी. दुसरा फलंदाज सागर आमरे बॅक टू पॅव्हलियन. मोठा धक्का सतीश भाऊ आबाशी 11 संघाला मोठा धक्का. सचिन शर्माला मिळालं मोठं यश आहे. सागर आंब्रेला आउट करण्यामध्ये योगदान दिलंय सचिन शर्मा. राईट टॅप ओव्हर द विकेट. बाबल्यासाठीचा रिव्हर्स स्वीप सुरेख चेंडू आराम द कार्पेट मध्ये चेंडू सरळ आमच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. चेंडू शिमाराच्या बाहेर चौकारा. यानंतरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा 12 करेल सचिन शर्मा. राईट टॅप ओव्हर द विकेट. या षटकातला पुढचा चेंडू हो 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 यावेळेस चांगला चेंडू होता आणि अर्थातच निर्धाव चेंडूची संख्या होते. अशा तऱ्हे षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकाके धावा झाल्यात त्या फक्त आणि फक्त 2 गडीच्या मोबदल्यात 17 धावा. हॅलो हॅलो अफगाणी 11 आणि कुलवंडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा. अफगाणी 11
तरी तुम्हाला हा शेवटचा पुकार आहे अजगन 11 साठी आणि कुलवंडीचा कर्णधार इथे उपस्थित आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे उपस्थित राहावं. बैरीभावानी अजगरी नवतरुण जांभूळवाडी, बैरीभावानी अजगरी नवतरुण जांभूळवाडी दोन्ही संघाला विनंती करतो आपण कॉमर्सकडे संपर्क साधा. खास करून बैरीभावानी अजगडी अशोक बाबा अस्पाक आपल्यास विनंती प्लीज या ठिकाणी संपर्क साधा. तर मॅचकडे जाऊया. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक पुन्हा एकदा घेऊन येतोय तोच गवरांग ज्याने पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली आणि फक्त एक धाव दिली होती आणि त्यामध्ये प्रणव आंबरेला त्याने आउट केला होता. तोच गवरांग या ठिकाणी 12 करेल, परंतु आता मात्र अवघड काम आहे कारण समोर रन मशीन बाबले आंबरे स्ट्राईकला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. षटक क्रमांक 3 सुरू होतंय आणि अर्थातच एकूण 4 षटकाचा मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये जय गणेश विरुद्ध सतीश भाऊ आव्वाशी 11. राईट गौरांग यावेळेचा चेंडू हवेमध्ये आहे. यावेळेस मात्र संधी निश्चित उपलब्ध झाले. कृष्णा चेंडू खाली येतोय आणि अर्थातच मोठी चूक आहे. मराठीमध्ये एक सुंदर वाक्य आहे, चुकीला माफी नाही. संधी निर्माण झाली होती, बराच काळ चेंडू हवेमध्ये होता आणि अर्थात या ठिकाणी मात्र गमावले क्षेत्ररक्षक कृष्णाने. चांगली संधी होती. जर का आपण बाबल्याला आउट करू शकलो असतो तर निश्चित आपण चांगली कामगिरी या ठिकाणी करू शकला असता, परंतु बाबल्याला आपण संधी देत आहे म्हणजे निश्चित या ठिकाणी धोक्याची घंटा देखील वाजू शकते. गवरांग राईट टाइम महत्व विकेट. पुढचा चेंडू बाबल्याच्यासाठी यावेळेस मात्र क्लीन बॉल. हो क्या गेंदबाजी खूबसूरती के साथ क्लीन बॉल किया वंडर बॉय बाबल्या बैक तुला 100 रुपयाचं बक्षीस मॅन्डीच्याकडून. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आहे. ऑफस्टॉपच्या बाहेर आला होता बाबल्या आणि अर्थातच त्याने बरोबर डावी एसटी उद्ध्वस्त केली. तो गोलंदाज गौरांग, अतिशय सुंदर गोलंदाजी, धारदार गोलंदाजी गौरांग याच्याकडून. नवीन फलंदाज आकाश. त्या मात्र जबाबदारी वाढत चालली. सतीश भाऊ आव्वाशी 11 संघ यावेळेस मात्र संकटात सापडतोय. धावा येत नाहीत आणि अर्थात मोठे मोठे फलंदाज बाद होऊन तंबूचा रस्ता पकडत आहेत. दरम्यानचा पुढचा चेंडू गौरांग राईट टाइमवर विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू सुरेख आहे. मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि धाव मिळते फक्त आणि फक्त एक धाव. आकाशचं खातं उघडलं जातं एका धाब्याने आणि एक धाव सतीश भाऊ आव्वाशी 11च्या खात्यामध्ये जमा होते. धाव संख्या आहे 20 धावा. 2020. षटक क्रमांक 3 महत्वाचं षटक. पुन्हा एकदा गौरांग ज्याने पहिल्या षटकामध्ये प्रणवला आउट केलं होतं आणि धावा दिले त्या फक्त आणि फक्त 7 धावा. तिसऱ्या षटकामध्ये देखील तो कमाल करतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा बाबल्याने घेतल्या आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र तिरफळा उद्ध्वस्त केल्या होत्या. तोच गौरांग राईट टाइम मुहूर्त विकेट. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा प्रणवसाठी असेल. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू टाकलाय. पुन्हा एक संधी आहे आणि पुन्हा एकदा तीच परंपरा. और एक विकेट का पतन. बैक टू पवेलियन आने वाले खिलाड़ी प्रणव.
केला. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बरा करेल तो अर्थातच गौरांग. राईट टप ओव्हर द विकेट. आकाश ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा चेंडू कट केला. यावेळेस देखील संधी होती. हो बोखा निश्चित गमावलाय. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा या ठिकाणी आकाश पूर्ण करतोय 2 धाबेने. सतीश भाऊ अव्वाश 11च्या खात्यामध्ये धावा जमा होत आहेत. 22 धाबा. 22 लॉस ऑफ 4 विकेट. प्रोग्रेस इन 3rd ओव्हर. 4 फलंदाज गमावलेत. 22 धावा धापलकर जमा आहेत. खराब फलंदाजी मोठ्या संघाकडून. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आकाशसाठी असेल. ऑन साईडला चेंडू तटवला. निश्चित धावा भीतील. एक धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न नाहीये आणि आकाशला मात्र दुसरी धाव घ्यायची आहे. यामध्ये येस नो और एक विकेट का पतन. बॅक टू बॉल. आकाश आउट. अर्थातच प्रणव देखील आउट झाला. अशा प्रकारचे 4 बोटे आणि अजून एक फलंदाज म्हणजे आकाश. म्हणजे एकूण 5 फलंदाज आउट मैदानाच्या बाहेर गेलेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये येतोय संकेत. याच्यावर मोठी जबाबदारी असेल आणि अर्थातच शेवटचं षटक या ठिकाणी 12 करेल जय गणेश आवाशी संघाकडून. कृष्णा आणि अर्थातच स्ट्राईक करेल संकेत. 6 चेंडूचा खेळ आहे. 23 धावा धापलका जमा आहेत. पहिला चेंडू राईट टॅप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र संकेत तटवण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू बॅटची कट घेऊन ट्रॅव्हल होतोय 3rd बेंचच्या आसपास. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. चेंडूचा पाठलाग करतोय आणि निश्चित धावा बनल्या जात आहेत. एकूण 3री धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र यशस्वी होतोय. 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 3 धाबा पूर्ण केल्या संकेतने. 3 धाबांनी खातं उघडले. 3 धाबांनी संघाच्या खात्यामध्ये बदल होतोय. धाव संख्या आहे एकूण 25 धावा. 26 धावा. सतीश भाऊ अब्बाशी 11चा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल अर्थातच जय गणेश संघाने जिंकला होता. जय गणेश अब्बाशी संघाने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय योग्य ठरवला. तो अर्थातच गौरांग आणि सचिन शर्माने शेवटचं षटक या ठिकाणी कृष्णा याच्या पहिल्या चेंडूवर 3 धावा मात्र वसूल केल्या. दरम्यानचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू आहे. यावेळेस धावा निश्चित देऊन पुढचा चेंडू यावेळेस मात्र सुरेख चेंडू आहे. सुरेख फटका आहे. यावेळेस धावा निश्चित मिळतील असं वाटत असताना सुंदर कॅच और एक विकेट का पतन. विकेट नंबर 6 अजय बॅक टू बॉलर. 6वा फलंदाज.
31 धाबा. कृष्णा गोलंदाजी करतोय, ज्याने 5 धावांचा बोनस देखील बहाल केलाय. तोच कृष्णा पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. राईट अप ओव्हर द विकेट. संकेत याच्यासाठी. संकेतमध्ये क्षमता आहे, मोठे फटके मारण्याची क्षमता. संकेत अर्थात उंच प्रोत्साह फलंदाज आहे. रबाडा नावाने ओळखले जाणारे, प्रेमाने ज्याला रबाडा असं ओळखलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये, तोच रबाडा. ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस सुंदर चेंडू, सुंदर शॉट. गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू भिरकावलाय आणि अर्थात पुन्हा एकदा पिक्चरमध्ये येतोय सचिन शर्मा. चेंडू अडवतोय, फेक करतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा झपकन पूर्ण केला. संकेतीत 2 धाब्यांनी धावसंख्येला आकार दिलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 वरती. 3-3. निश्चित या ठिकाणी पाहिलं तर गौरांगने सुंदर गोलंदाजी केली. सचिन शर्माने देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु अखेरच्या षटकामध्ये देखील निश्चित धाबा इथे येत आहेत. सतीश भाऊ अब्बास 11च्या खात्यामध्ये 33 धाबा. दरम्यान यावेळेस मात्र सुरेख चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे, निर्धाव चेंडू आहे. धावसंख्येमध्ये बदल नाही, धावसंख्येत इथेच थांबले. 3-3. 33 धाबा. यावेळेस मात्र संकेत बीट झालाय, निर्धाव चेंडू खेळलाय आणि एकूण धावा जर पाहिल्या तर 33 धावा उभे आहेत. शेवटचं षटक, काही चेंडू बाकी आहेत. शेवटच्या षटकातील 2 चेंडू संकेतसाठी. 3-3 चाकडा आहे. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र ऑन साईडला चेंडू तटवलाय. क्षेत्ररक्षक खाली येतोय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र थोडीशी चूक आणि धावा बेत आहे. 2 धावा. 2 धावा. 2 धाब्यांनी धावसंख्या आहे 35 धावा. 35. षटक क्रमांक 4, अंतिम षटक. वैद्यनाथ मध्ये गोलंदाजी करतोय कृष्णा आणि अर्थातच निश्चिततेने धावा आतापर्यंत बहाल केलेत. आतापर्यंत त्यांनी 12 धाबा बहाल केलेत. अजूनही एक चेंडू त्याला फेकावा लागेल, जो खऱ्या तर मौल्यवान चेंडू असेल. सतीश भाऊ आवाशी 11 साठी शेवटचा चेंडू आहे. ऑन स्ट्राईक संकेत. राईट टॅप ओव्हर द विकेट. कृष्णाचा चेंडू. यावेळेस मात्र सुरेख चेंडू आहे आणि अर्थात इथे धाव एक पडून पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित होतोय आणि एकूण या चेंडूवर 2 धावा पूर्ण होत आहेत. व्हेरी गुड रन विकेट. 2 धावा. 2 धावेरी धावसंख्या जर पाहिली तर 4थ्या षटकाखेर एकूण धावा झाल्या 37 विजयासाठी. छोटं लक्ष 38 धावांचा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा. शिवसेनेची, युवा सेनेची शाखा आवाशीच्या माध्यमातून आवाशीच्या प्रांगणामध्ये सुरू असणारी मोठी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा म्हणजेच भगवा चषक 2021 ची स्पर्धा. एक ब्रेक येतो, ब्रेकमध्ये तुम्हाला गाणं ऐकवतो, गाण्यानंतर घेऊन येतो 38 धावांचं लक्ष घेऊन, ज्यामुळे संघ मैदानामध्ये येईल युगे और ईवाय. सांग तुझे मनाने काय घर
30 धावांचं लक्ष आहे 38. तर निश्चित यामध्ये चांगला सामना पाहायला मिळेल. इष्टच्या पाकी बंडर बाबले आहे आणि अर्थातच हाय व्होल्टेज मॅच निश्चित होईल कारण दोन्ही तगडे संघ आहेत. सागर आंबरे आकाश आंबरे चांगली गोलंदाजी आहे आणि अर्थात यासमोर निश्चितच 2 हात करावे लागतील जयगडे संघ. पहिला चेंडू आहे हो पहिल्या चेंडूवर जोरदार अपील उसळी घेणारा चेंडू सुरेख चेंडू आहे. चेंडू गेला एस्ट्रक्षक बाबल्याच्या ग्लोज मध्ये. निर्धाव चेंडू धाव संख्येमध्ये बदल नाहीये. धाव संख्या अजूनही सुरू होत नाही. सुरेख चेंडू ऑप्शनच्या बाहेर चेंडू फेकला उसळी घेणारा चेंडू फेकला आणि अर्थात निर्धाव चेंडू फेकलाय. पुढे एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. सागर आंबरे मॅन फ्रॉम अव्वाशी सुंदर गोलंदाज आहे आणि अर्थात पुरुष एकदा पुढचा चेंडू बरा करेल. 38 धावांचं छोटं लक्ष आहे आणि अर्थातच गौरांगने सुंदर गोलंदाजी केली. राईट टर्म ओव्हर द विकेट. यावेळचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करायचा आहे. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. पुरुष एकदा चेंडू जाऊन स्थिरावतोय इन्स्ट्रक्शन बाबल्याच्या ग्लोज मध्ये. ती स्थिती तीच परंपरा. निर्धाव चेंडू कुठलाही फरक नाही कुठलाही बदल नाही कुठेही धाव संख्या मिळत नाहीये. 2 चेंडू निर्धाव फेकलेत. अर्थातच कोकण एक्सप्रेस सागर आंबरे याने. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सागर आंबरे पंचांना पार केल्यानंतर पुढचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू सुरेख चेंडू आहे. यावेळेस मात्र बॅटची कट घेऊन चेंडू आला होता आणि बाबल्याने मात्र चूक केली परंतु चेंडू निर्धाव फेकण्यात पुन्हा एकदा यशस्वी झालाय तो सागर. संधी निश्चित आली होती परंतु गमावली बाबल्याने. बॅटची कट घेऊन चेंडू पास झाला होता परंतु यावेळेस मात्र बाबल्याने चूक केली. तर त्याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पार केले सागर आंबरे. 3 चेंडू निर्धाव फेकले. 4था चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. घातक होऊ शकतो. येस पहिला विकेट पहिला फलंदाज 0 या धावसंख्येत कृष्णा बॅट पावले. चेंडू पुन्हा एकदा पनिशमेंट केला या चेंडूवर. हो 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 संधी गमावली. सचिन शर्माचा झेल पकडण्याची संधी उपलब्ध झाली आणि अर्थातच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र चूक केली. 1 धाव दिली आणि पहिल्या षटकाचा ड्रामा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या 3 चेंडू निर्धाव फेकले. 4थ्या चेंडूवर अर्थातच कृष्णला आउट केलंय आणि यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवर आपण पहिला झेल घेण्याची संधी होती गमावली क्षेत्ररक्षकाने. अशा तऱ्हे धावा झाले एकाच चौकाराशी 5 धावा. अर्थातच खेळ थांबलाय. खेळाबरोबर बी देखील थांबतो. ब्रेक घेतो. ब्रेकमध्ये गाणं आहे का गाण्यानंतर घेऊन येतो षटक क्रमांक 2. धब्बा
निश्चित या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये कमाल केली सागरने. 3 चेंडू निर्धाव फेकले. चौथ्या चेंडूवर अर्थात कृष्णला आउट केलं. 5व्या चेंडूवर चौकार मारला होता सचिन शर्माने आणि अर्थात शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा संधी निर्माण झाली, परंतु क्षेत्ररक्षण मात्र गमावली आणि अशा तऱ्हेने खेळण्याचा पुन्हा एकदा संधी मिळेल. सचिन शर्मा स्ट्राईकला आहे. गोलंदाजी पाहिली तर निश्चित या ठिकाणी पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 आकाश गोलंदाजी करतोय. राईट टप ओव्हर द विकेट. जय गणेश अब्बाशी संघाकडून सचिन शर्मा आणि कृष्णाने डाबाला सुरुवात केली. कृष्णा लवकर आउट झालाय आणि अर्थात मैदानामध्ये अजूनही सचिन शर्मा आहे. राईट टप ओव्हर द विकेट. आकाशचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, उसळी घेणारा सुरेख चेंडू आणि अर्थातच इथे पाहिलं तर निर्धाव चेंडूने सुरुवात केली आकाशने. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकलाय. धावसंख्येमध्ये बदलले. धावसंख्या तिथेच थांबले. धावसंख्या आहे 5 धाबा. एका गाडीच्या मोबदल्यात 38 धाबांचा पाठलाग करायचा 4 षटकांमध्ये. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा धाबाला सुरुवात केली आकाशाने. शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू हवेमध्ये. या चेंडूवर प्रणव चेंडू खाली येतोय आणि अशा तऱ्हेने यावेळेस सचिन शर्मा बॅक टू पॅव्हलियन. मोठा झटका जय गणेश आवाशी संघाला. नए बल्लेबाज प्रमोद जो कि मैदान के अंदर 4थे नंबर. अगली गेंद इस बार देखिए रिवर्स खेलने का प्रयास, खराब प्रयास और इस बार देखिए गेंद गई विकेट कीपर बाबला के दोस्तों में बिंदी गेंद डॉट गेंद. कोई रन नहीं, कोई बदलाव नहीं, कोई नुकसान नहीं. रन बने 2 विकेट के नुकसान पर 5 रन. वो नंबर दूसरा चलता हुआ. जीतने के लिए छोटा टारगेट था, 38 रन बनाने थे. तो देखिए पहली ओवर के अंदर कमाल की गेंद पहुंच गई सागर अमरे ने. फिर एक बार देखिए हवा पे गेंद है. फिर एक बार क्या खिलाड़ी नीचे आ रहे प्रणव. हो और एक कैच और एक विकेट. के लिए और अगली गेंद. फिर एक बात है कि शॉर्ट पिच गेंद. इस बात है कि संकेत के हाथ में, लेकिन बाबला क्या कर रहे हैं पीछे. बाबला गिर गए विकेट के पीछे. देखिए तो फिर बात है कि 1 रन बनता हुआ और 1 रन के साथ रन बने कुल मिलाकर 6 रन. 3 विकेट के नुकसान पर 6 रन बने हैं. जीतने के लिए 38 रन बनाने थे. छोटा टारगेट था, लेकिन पहली ओवर के अंदर देखिए कमाल की गेंदबाजी सागर आम्रे द्वारा. और इस बार देखिए आकाश वही काम करते हुए. फिर एक बार देखिए राइट टप ओवर द विकेट. अगली गेंद. इस बार देखिए खड़े खड़े खेलने का प्रयास कर रहे थे समाधान और ऑन साइड पर खेले. इस बार देखिए सागर ने क्या फील्ड किया और इसी के साथ फिर एक बार देखिए 2 रन.
2 रन के साथ। रन की बात कर तो 3 विकेट के नुकसान पर 8 रन बने हैं। 2 विकेट 2 ओवर के अंदर देखिए 8 बने हैं और 3 विकेट गंवाए। पहला विकेट कृष्णा, उसके बाद देखिए सचिन आउट हुए और उसके बाद नीलेश। तो देखने वाली बात होगी क्या 38 रन बना पाएंगे। अभी भी देखिए जीतने के लिए पूरे 30 बनाने हैं। 12 गेंदें शेष है और 30 रन बनाने हैं तो बन सकते हैं। क्रिकेट के अंदर देखिए ये बन सकते हैं। 6 गेंद के ऊपर 30 रन बनते हैं तो 12 गेंदें अपने पास है और जीतने के लिए पूरे 30 बनाने हैं। तो देखने वाली बात होगी क्या गेंदबाजी करेंगे फिर एक बार सागर आम्बरे, जिन्हें पहली ओवर के अंदर देखिए कमाल की गेंदबाजी की थी और 1 विकेट चटकाया था और कुल मिलाकर 5 रन दिए थे। एक चौवा सचिन शर्मा ने जुड़ा था। इसके अलावा देखिए आकाश, जिन्होंने अच्छी गेंदबाजी की और उन्होंने कुल मिलाकर 2 विकेट चटकाए और रन दिए सिर्फ और सिर्फ 3 रन। सुंदर गेंदबाजी आकाश आम्बरे द्वारा। तो फिर एक बात देखिए गेंदबाजी करेंगे सागर कोकण एक्सप्रेस। ऑन स्ट्राइक देखिए प्रमोद, जिनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। 12 गेंदें शेष है, जीतने के लिए 30 रन बनाने हैं। शाम के टाइम चलने वाला बहुत बड़ा मुकाबला। राइट बहुत विकेट, इस बार की गेंद की सुंदर गेंद और सुंदर शॉट। गेंद ट्रैवल होती बाउंड्री के बाहर चौके के लिए। शिवसेना का टूर्नामेंट बकवा चषक 2021 का टूर्नामेंट बहुत बड़ा टूर्नामेंट चलता हुआ मैदान के अंदर देखिए पहला दिन है और पहले दिन के शाम के टाइम चलने वाला बहुत बड़ा मैच। मैदान के अंदर देखिए एक तरफ बाहु अब्बाश 11 और दूसरी तरफ देखिए जय गणेश अब्बाश के बीच का मुकाबला, बहुत बड़ा मुकाबला। अब देखिए सोचने को मजबूर किया बल्लेबाज प्रबोध ने। पहली गेंद के ऊपर चौवा निकाला और चौवे के साथ सोचने को मजबूर किया। राइट बहुत विकेट। अगली गेंद सागर आम्बरे की गेंद सीधे बल्ले से। इस टाइम देखिए लॉन्ग ऑफ क्षेत्र पर वहां खिलाड़ी प्रणव है। प्रणव कोई गलती नहीं करते आजकल, बहुत अच्छी फील्डिंग करते हैं मैदान के अंदर। तो उन्होंने कोई गलती नहीं की, गलती के साथ रन में लेने का मौका नहीं। 1 रन के साथ रन बने कुल मिलाकर 13 रन। 3 विकेट के नुकसान पर जीतने के लिए छोटा टारगेट था, लेकिन इस बार देखिए सचिन शर्मा बड़ी पारी नहीं खेल पाए। फिर एक बार देखिए अगली गेंद राइट बहुत विकेट समाधान के लिए। इस बार देखिए फिर एक बार देखिए हवा में गेंद है और खुद सागर ने प्रयास किया था। इस बार देखिए मौका बना और इस बार क्या रन पूरा कर पाए, नहीं, आउट। एका धाब्याने धाव संख्या हळूच पुढे जाते। धाव संख्या 16 धाबा। विजयासाठी 38 धाबांची गरज असताना तिसरं षटक उजाडले आणि धाबा झाल्या फक्त आणि फक्त 16 धाबा। जय गणेश आवाशी संघ पूर्णतः पिछाडीवर फेकला गेला।
तिची कार्ड आहेत. आपण विकेट गमावल्या आणि पहिल्या चेंडूपासून कमी धावा आले. यावेळेस मात्र सुंदर कट केलाय. चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावा. सुंदर फलंदाज. टॉस करून घ्यायचं आहे. समोर जांभूलवाडी कुलवंडी यांच्याही कर्णधाराने उपस्थित राहायचे. चला बैरीबावडी अजगडी त्याचबरोबर नवतरुण जांभूळवाडी कुलबड्डी दोन्ही संघाला विनंती करतो आपण टॉस का बॉसमध्ये या. 3 षटकाचा सामना असेल. बैरीबावडी अजगडी आणि त्याचबरोबर नवतरुण जांभूळगाव कुलबंडी आपल्यास विनंती करतो आपण टॉस का बॉसमध्ये या. 16 टक्के नकाशामध्ये जाईल. अर्थातच या स्पर्धेचे करता धरता खेळ पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय एसकीजी अमरेश सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि बडून आपणास विनंती करतो बैरीबावडी अजगडी आणि त्याचबरोबर नवतरुण जांभूळगाव कुलबंडी चला टॉस करते या प्लीज. तर मैदानाच्या आतमध्ये जाऊया. विजयासाठी लक्ष आहे. 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. प्रणव गोलंदाजी करेल. प्रणव 6 चेंडू 18 धावा. तर त्याचा पहिला चेंडू आहे. शॉर्ट पिचमध्ये चेंडू आहे. फायदा उठवला नाही फलंदाजाने. खराब चेंडू होता परंतु इथे मात्र फलंदाज अपयशी ठरलाय आणि फक्त धाव मिळते ती 1 धाव. अजूनही 17 धावांची गरज आहे. टॉस या ठिकाणी केला जातोय. बैरीबावडी अजगडी विरुद्ध नवतरुण जांभूळगाव कुलबंडी. अजूनही 17 धावांची गरज आहे. 5 चेंडू 17 धावा. दरम्यानचा पुढचा चेंडू प्रणव राईट टॅप ऑफ द विकेट. यावेळेस मात्र चेंडू सुरेख चेंडू आहे. निर्धाव चेंडू आहे. धाव संख्येमध्ये बदल नाही आहे. धाव संख्या तिथेच थांबले. अजूनही 17 धावांची गरज. 4 चेंडू 17 धावा. बैरीबावडी अजगडी विरुद्ध नवतरुण जांभूळगाव कुलबंडीच्या दरम्यान टॉस देखील होतोय. तर्फेचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र सुरेख चेंडू ऑन साईडला तटवलाय. लॉंगॉनमध्ये प्रणव आहे. प्रणव कुठलीही चूक करत नाही. चेंडू अडवलाय. फेक केले पण यावेळेस मात्र धावा मिळतात. हो 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 खराब फेक. चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावा. आणि एकूण 6 धावा बहाल गेल्या आहेत. यावेळेस निश्चितच क्रिकेट मित्रांनो क्रिकेटमध्ये या अनेक गोष्टी आपण पाहत असतो. ती चुकीला बाबी नाही. ती चेंडू 11 धावांची गरज आहे. प्रणव गोलंदाजी करतोय. स्टॉन स्ट्राईक. यावेळेस जर पाहिला तर पुन्हा एकदा फलंदाज बाहेर येतोय आणि चेंडू भिरकावला. या चेंडूवर धावा मिळतील पूर्ण 4 धावा. मच नीडेड बॉन्ड इन द बॅटिंग साइड. तुझा पैंजण वाजतोय पायात. टॉस कोण जिंकलाय? जांभूळगाव. नवतरुण जांभूळगाव डिसिजन कळवा. टॉस जिंकले आपण. जांभूळगाव कुलबंडी टॉस जिंकलाय. डिसिजन कळवा. कुलबंडी बॅटिंग. बैरीबावडी चला मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी तयार राहा. 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. जे गणेश संघासाठी सुवर्ण संधी आहे. 2 चेंडू 7 धावा. एक मोठा फटका विजयाकडे नेऊ शकतो. 1 विकेट विजयाकडे नेऊ शकतो.
यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे आणि अर्थात मी म्हटल्याप्रमाणे कदाचित या ठिकाणी फलंदाज आउट. मात्र चांगली गोलंदाजी करतोय पहाडानुसार काय असेल अर्थातच 2 चेंडू 7 धावांची गरज असताना प्रणवने यापुढे चांगली गोलंदाजी केली. दरम्यानचा पुढचा चेंडू पण एकदा बारा करेल प्रणव. राईट मोहर द विकेट. हो यावेळेचा चेंडू मात्र निर्धाव आहे. सतीश भाऊ अंबाशी 11 संघाने यावेळेस मात्र सामना जिंकलाय. 7 धावाने सामना जिंकलाय. बैरी पावडे अजगडी चला मैदानामध्ये क्षेत्ररक्षण बघा.